नमस्कार मित्रांनो, आपण आता पॉलिटीचे प्रश्न बघतोय. 56 नंबरचा प्रश्न बघूयात ए सेटचा. काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत 3 विधानं विचारलेले होते. म्हणजे कीवर्ड काय आपला एक्सपर्ट कमिटी ऑफ द काँग्रेस या पद्धतीचा प्रश्न आहे. तर बघा, यामध्ये पहिलं विधान आहे 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने एक तज्ज्ञ समिती नेमली. तारीख पण दिलेली आहे आणि कोणी नेमलेली आहे? राष्ट्रीय काँग्रेसने. जवाहरलाल नेहरू या समितीचे कोण होते? अध्यक्ष होते आणि के एम मुन्शी या समितीचे समन्वयक होते. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता याचा जर सोर्स बघितला तर लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात सुद्धा याचा सोर्स नाही आहे. ठीक आहे. आणि घटना कधीची विचारलेली आहे? 1946ची, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या आधीची ही घटना विचारलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसने एक समिती स्थापन केली होती, त्या समितीबद्दलची माहिती. आता अशा प्रश्नामध्ये एकतर आपल्याला याचा सोर्स माहिती नसतो आणि सोर्स माहिती नसल्यामुळे हा प्रश्न आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतो. मग एकतर तुम्ही स्किप करू शकता किंवा मग थोडंफार लॉजिक लावू शकतात किंवा मग काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर जर बघितलं तर आयोगाने 1 नंबर दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर जवाहरलाल नेहरू हे याचे अध्यक्ष आहेत आणि 1946मध्ये ही समिती स्थापन झाली होती. आणि के एम मुन्शी हे कोण होते? फक्त सदस्य होते. ठीक आहे. समन्वयक असं कोणी नव्हतं. बघा, इथे एक माहिती दिलेली आहे आपण की एक्सपर्ट कमिटी ऑफ काँग्रेस, त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहेत. कोण कोण मेंबर होते त्याचे. चेअरमन कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे. म्हणजे हा मला वाटतं आहे एकतर आउट ऑफ द बुक्स प्रश्न होता, त्याच्यामुळे जास्त विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, 4 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. कारण की हा आपल्या वाचनात नसतो, त्यामुळे अशा प्रश्नाला मग एक तर तुम्ही स्किप करू शकता पेपरमध्ये आला तर. आता याच्याऐवजी वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात, जसं की जी कमिटी आपण कधी वाचलेली पण नसेल तर त्या पद्धतीच्या कमिट्या पण विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे आपण तयार राहायचं. आता हा पुढचा प्रश्न आपण जी PDF टाकलेली आहे आपल्या चॅनलवर, तर इम्पॉर्टन्स सर्व आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये, तर ती PDF जर तुम्ही केली ना तर तुमचे 15पैकी 12 प्रश्न सॉल्व होतात ते एका PDF वरून. ठीक आहे. त्यातले सगळे कलम तुम्हाला पाठ करायचे आहेत. तर बघूयात आपण प्रश्न काय. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती आणि उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव जर विचाराधीन असेल तर अध्यक्षपद ते भूषवू शकत नाही? याचा उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेला आहे? 181, 180, 178, 179. सगळे ऑप्शन जर बघितले आपण तर क्लोज आहेत. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला आता मी काही गोष्टी सांगतो की जेणेकरून तुमचे हे जे कलम आहेत हे कधीच विसरणार नाही आहे. तर बघा, याची ट्रिक कशी आहे. आता आपण जर बघितलं, केंद्रामध्ये राज्यसभा आणि लोकसभा आणि विधानसभा आणि विधान परिषद हे राज्यामध्ये. तर राज्यसभेमध्ये जर आपण पाहिलं तर हे 4 कलम तुम्हाला पाठ करायचे आहेत. हे जर 4 कलम तुमचे पाठ झाले तर पुढचे सगळे कलम तुमचे पाठ होणार आहेत. ठीक आहे. तर 89मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दलचा उल्लेख आहे 89मध्ये. 90मध्ये रिक्त राजीनामा आणि त्या पदांच्या बाबत जी माहिती आहे, सभापती आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे, सभापती आणि उपसभापती यांचा राजीनामा, म्हणजे राज्यसभेच्या बाबतीत हे 90मध्ये दिलेलं आहे. 91मध्ये उपसभापतीचे कार्य करणे, म्हणजे राज्यसभेचे ज्यावेळेस सभापती नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती हे त्यांचं काम बघतात, तर ते दिलेलं आहे 91मध्ये. 92 आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बडतर्फीचा जर ठराव पारित झालेला असेल, म्हणजे सभापती असेल किंवा उपसभापती असेल यांच्याविरुद्ध जर बडतर्फीचा ठराव जर विचाराधीन असेल तर ते अध्यक्ष म्हणून त्या पदावर राहू शकत नाही. म्हणजे जर या सभापतीवर बडतर्फीचा ठराव मांडलेला असेल तर हा सभापती फक्त काय करू शकतो? सभागृहात बसू शकतो, पण अध्यक्ष म्हणून तो राहू शकत नाही तो निकाल लागेपर्यंत. म्हणजे हे झाले आपले 89, 90, 91, 92. हे जर आपले एकदा पाठ झाले राज्यसभेचे तर पुढचे सगळे पाठ होतात. तर 89पासून तर 92पर्यंत हा 4 कलमांचा एक ग्रुप आहे. तर आता पुढचा जर 4 ग्रुप बघितला आपण, 93, 94, 95 आणि 96, हा जर आपण ग्रुप बघितला तर हा लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या बाबतीत आहे. म्हणजे जर इथे राज्यसभेच्या बाबतीत सभापती आणि उपसभापती दिलेले आहेत तर 93मध्ये काय असणार आहे? लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. म्हणजे सेम कलम आहेत हे सगळे. ठीक आहे. बघा, म्हणून आपण इथं इक्वल दाखवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बडतर्फीचा ठराव जर विचाराधीन असेल तर या अध्यक्षांच्या बाबतीत 96मध्ये येणार, इथं 92मध्ये येणार. आता काय करायचं, हा जो 89 आहे या 89मध्ये जर आपण 89 ॲड केले, आपली ही ट्रिक आहे बघा, या 89मध्ये जर आपण 89 ॲड केले तर 178 येतं.
तर ही ट्रिक जर आपण हे केली यूज केली तर तुम्हाला दिसेल की 178 हे विधानसभेच्या बाबत कलम आहे. म्हणजे जसं हे आहेत 89, 90, 91 आणि 92 त्याच पद्धतीने हा इकडचे 4 आहेत. फक्त हे कशाच्या बाबतीत आहे? विधानसभेच्या बाबतीत आहेत. म्हणजे जर 178मध्ये काय म्हणणार आपण? विधानसभेचा सभापती किंवा उपसभापती यांच्या रिलेटेड आहे. त्यानंतर 179मध्ये काय? रिक्त पदे, राजीनामाने, पदच्युती याच्याबद्दल इथं दिलेलं आहे. नंतर 180मध्ये उपसभापती, इथे पण उपसभापतीचे कार्य दिलेले आहेत की जर सभापती अनुपस्थित असतील तर. आणि 181मध्ये काय दिलेलं असणार आहे मग? बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष म्हणून ते राहणार नाहीत. म्हणजे 181 हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपल्या बघा प्रश्न काय होता? जर सभापती व उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा जर ठराव हा विचाराधीन असेल तर अध्यक्षपद हे भूसवू शकत नाही. ते कशामुळे दिलेलं आहे मग आपलं? 181मध्ये. म्हणजे उत्तर काय असणार आपलं? 1 नंबर. ठीक आहे. तसंच विधान परिषदेचं पण आहे. हे जर चार जणांचा ग्रुप झाला तर पुढचे 4 ग्रुप जर बघितले तर 182 हा याच्यासारखा आहे, 183, 179 सारखा आहे. आणि हे सगळे कशासोबत रिलेटेड आहे? यांच्यासोबत रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुमचा 89 ते 92पर्यंतचे सगळे पाठ झालेत तर तुमचे हे पण पाठ होऊन जातात, लोकसभेचे, विधानसभेचे पण पाठ होऊन जातात आणि विधान परिषदेचे पण पाठ होऊन जातात. फक्त टेक्निक काय लक्षात ठेवायची? 89 + 89 178 होतात. म्हणजे 178 हे विधानसभेचे राज्यांचे सुरू होऊन जातात 178पासून, आणि 89पासून आपले केंद्राचे सुरू होऊन जातात. ठीक आहे. म्हणजे या एका ट्रिकवरून तुमचे 89पासून तर 185पर्यंतचे जे काही आपण आर्टिकल्स बघितलेले आहेत ते सगळे तुमचे पाठ होऊन जातील. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेबाबत विचारलेला आहे. संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946. ही जी तारीख आहे ही पाठच करून टाकायची आहे. तुमच्या नोट्समध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. 9 डिसेंबर 1946. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि एच.सी. मुखर्जी व व्ही.टी. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. आता हे जे काही फॅक्च्युअल डेटा आहेत संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या बाबत तर ते सगळे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, ही जी पहिली बैठक भरली होती 9 डिसेंबरला तर तिला मुस्लिम लीग यांनी बहिष्कार घातलेला होता. त्यावेळेस 211 सदस्य हे उपस्थित होते आणि फ्रान्सच्या प्रथेनुसार जो सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असणारे म्हणजे त्यावेळेस होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलेलं होतं. हे सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आल्यात. फ्रान्सवर प्रश्न येऊ शकतो, सच्चिदानंद सिन्हा यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, किती सदस्य उपस्थित होते याच्यावर प्रश्न येऊ शकतो, आणि कोणी बहिष्कार घातला होता मुस्लिम लीगने यावर पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि ह्या जे काही 2 घडामोडी घडलेल्या आहेत पुढच्या, या 11 डिसेंबर 1946ला घडलेल्या आहेत. म्हणजे 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद आणि एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी यांच्या पदावर त्यांची नेमणूक झालेली. म्हणजे ह्या दोघांची उपाध्यक्षपदावर नेमणूक झालेली आहे. आणि राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी नेमणूक कधी झालेली आहे? 11 डिसेंबर रोजी. ठीक आहे. या तारखा आणि हे फॅक्च्युअल गोष्टी या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. पुढचा प्रश्न अगेन तुम्हाला आर्टिकलवर प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रपती हे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात? म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? राज्यपालांची नियुक्ती. बघा, ऑप्शन पण सगळे जवळजवळ आहे. आता मेनचे प्रश्न पत्रिका म्हणल्यावर जर तुम्हाला इतके क्लोज ऑप्शन दिलेले असतील तर तुमच्या चुका होण्याची पण शक्यता तेवढीच जास्त असते. 153, 154, 155 आणि 157 अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात. तर राज्यपालांची नियुक्ती जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा कलम आहे राज्यपालांचे सगळेच. 153मध्ये राज्यपाल दिलेले आहेत. ठीक आहे. 154मध्ये त्यांचा कार्यकारी अधिकार आहे, 155 नेमणूक आहे त्यांची, आणि 157मध्ये पात्रता आहे, आणि 156मध्ये कार्यकाल आहे. तुम्हाला माहीत असेल की राज्यसभेचे जे सदस्य असतात, ठीक आहे, राज्यसभेचे सदस्य हे 6 वर्षासाठी असतात, राईट. त्यावरून तुम्ही लक्षात ठेवा 156चं कार्यकाल असतो. 156मध्ये काय आहे? आपला कार्यकाल आहे. 6वरून काय लक्षात ठेवायचं? या 6वरून कार्यकाल असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर तुमचे 156 पाठ झालेलं असेल की कार्यकाल आहे, आणि 153 हा काय? राज्यपालांबाबत दिलेला आहे, आणि 154 काय? राज्यपाल हे काय करणार आहे? कार्यकारी अधिकार उपभोगणार आहेत. ठीक आहे. कार्यकारी अधिकार कशात दिलेले आहे? राज्यपालांचे 154मध्ये. 153मध्ये राज्यपाल दिलेले आहेत, 155मध्ये त्यांची नेमणूक दिलेली आहे, आणि 156मध्ये त्यांचा कार्यकाल दिलेला आहे, आणि 157मध्ये पात्रता. किती वर्ष पाहिजे त्यांचं? 35 वर्ष. तर या पद्धतीचे त्या पात्रता आहेत त्या 157मध्ये. म्हणजे हे आपण बोलता 153पासून ते 157पर्यंतचे कलम तुमचे घेतलेले आहेत. पुढे, राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे?
आता बघा, यासाठी एक आपण टेक्निक आपल्या चॅनलवर टाकलेली, ती मी एकदा तुम्हाला सांगतो. तर बघा मित्रांनो, आपल्याला आर्टिकल 39 करायचं आहे. आर्टिकल 39 आपण करतो आहे. बघा, आर्टिकल 39मधले जे उपकलम आहेत ते आपल्याला पाठ करायचे. आता थोडं झूम करून बघा, हवं तर, दिसत नसेल तर. तर बघा, याच्यातला जर 39चा जर आपण पाहिला, 39चा एमध्ये काय दिलेलं आहे? सर्व नागरिकांना पुरुष, स्त्रिया व उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क. म्हणजे ए फॉर काय? ऑल लक्षात ठेवायचं तुम्हाला. बी फॉर काय? संसाधनाची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सर्व समाजाला फायदेशीर असावी. सर्व समाजाला कशाची विभागणी असावी? संसाधनाची मालकी आणि नियंत्रणाची फायदेशीर करावी. म्हणजे सर्व समाजाला संसाधनाचं मालकी असावी अशा पद्धतीचं तर त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे बी फॉर काय? बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक बनवू शकतात. सी फॉर काय? तर तुम्हाला केंद्रीकरण रोखायचं आहे. म्हणजे डिसेंट्रलायझेशन करायचं आहे तुम्हाला. सेंट्रलायझेशन होऊ द्यायचं नाही आहे. त्याच्यासाठी सी फॉर सेंट्रलायझेशन होऊ नये अशा पद्धतीने तुम्ही सीला लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय? संपत्तीचं आणि उत्पादनाच्या साधनाचं केंद्रीकरण होऊ न देणे हा त्याच्यामध्ये उल्लेख असतो. डीमध्ये जर बघितलं तर डी फॉर काय? आपण म्हणलेले पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन. म्हणजे या पुरुष आणि स्त्रियांच्या वेतनामध्ये डिफरन्स करायला नको अशा पद्धतीचे डी फॉर डिफरन्स. ई फॉर काय? आपण लक्षात ठेवलेलं आहे की कामगार व बालके यांचे आरोग्य संवर्धन व शोषणास विरोध. म्हणजेच कामगार, बालके यांना कामामध्ये काय झालं पाहिजे? इझी टू वर्क झालं पाहिजे. ई फॉर काय? इझी. म्हणजे कामगार आणि बालके यांना आरोग्य संवर्धन आणि त्यांचं शोषणापासून त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. मग त्यासाठी इझी आपण असा शब्द वापरलेला आहे. ई फॉर इझी. त्यानंतर एफ फॉर काय? फ्री वातावरणात बालकांना ठेवलं पाहिजे. म्हणजे बालकांना आरोग्यपूर्वक वातावरणात विकासाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तर त्यासाठी आपण एफ फॉर काय? फ्री वातावरण अशा पद्धतीने लक्षात ठेवलेले आहे. म्हणजे ए, बी, सी, डी आणि ई आणि एफ यांना लक्षात ठेवण्यासाठी ए फॉर काय? ऑल म्हणजे काय? सर्व नागरिकांना उपजीविकेचे साधन. बी फॉर काय? बहुजन हिताय, म्हणजेच काय? सर्व समाजाला संसाधनाची मालकी असायला हवी. सी फॉर काय? केंद्रीकरण नको, सेंट्रलायझेशन नको, म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण नको. डी फॉर काय? डिफरन्स, म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या समान कामासाठी डिफरन्स यायला नको. ई फॉर काय? इझी. कोणासाठी इझी? कामगार आणि बालकांसाठी हे इझी असायला पाहिजे, त्यांचं शोषण होता कामा नाही. आणि एफ फॉर काय? फ्री वातावरणामध्ये बालकांना विकासाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तर म्हणजे ए, बी, सी, डी, ई आणि एफ हे आपण पाठ करून घेतले. तर बघा, आपल्या प्रश्नावर येऊयात आपण. तर यांनी काय विचारलं आहे आपल्याला की राज्यांच्या नीती निर्देशक तत्वामध्ये म्हणजे DPSPमध्ये कोणत्या तत्वांचा समावेश आहे. तर बघा, पहिलेच आपण बघितलं, नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेचे साधन म्हणजे काय? ऑल आपण लक्षात ठेवलं होतं. म्हणजे 39A त्याचा उल्लेख आहे. स्त्री व पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन. आपण काय बोललो होतो? समान कामासाठी समान वेतन. डिफरन्स करायला नको यांच्यामध्ये. म्हणजे डी फॉर काय? डिफरन्स, म्हणून 39D. आणि कामगार, स्त्रिया, पुरुष यांचे आरोग्य जर आपल्याला सांभाळायचं असेल किंवा मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये, आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय व सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पडू नये. म्हणजे आपण इथं काय म्हणलो होतो? इझी हा शब्द वापरला होता आपल्याला. ठीक आहे. ते इझी म्हणजे काय? 39E. म्हणजे हे सगळे काय आहेत आपले? DPSP. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं मग? ऑल ऑफ द अबोव. ए बी सी हे आपलं उत्तर आहे. पण त्यासाठी तुम्हाला बेसिक काय? 39चे सगळे कलम तुम्हाला पाठ असायला हवे, तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. नाहीतर काय होऊ शकतं? तुम्ही एकतर 2 नंबरचं ऑप्शन, 3 नंबरचं ऑप्शन देण्याचं ट्राय करू शकतात पेपरमध्ये. ठीक आहे. तर ते नको व्हायला म्हणून तुम्हाला DPSPचे हे जे काही सब कलम असतात तर ते तुम्हाला पाठच असायला हवेत. आता बघा, कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे? तर हे तुम्हाला पाठच असतं. मॅक्झिमम जर बघितले तर ते 500 असायला हवे आणि मिनिमम जर बघितलं तर 60 असायला हवे. पण त्याला काही अपवाद आहेत. जसं की अरुणाचल प्रदेश 30 आहेत विधानसभेच्या जागा, गोवा आणि सिक्कीमच्या पण 30 आहेत. हे 3 राज्य तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत. आणि मिझोराम आणि नागालँड जर बघितलं तर मिझोराममध्ये 40 आहेत, नागालँडमध्ये 46 विधानसभेच्या जागा आहेत, ज्या की 60पेक्षा पण काय आहेत? कमी आहेत. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार व कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेर आहेत? आता बघा, भाग 3च्या बाहेर म्हणलं तर 14 ते 32च्या बाहेरचे
जे कलम असतील ते आपल्याला बघायचे. 262, 65, 300A आणि 301 हे सगळे या फंडामेंटल राईटच्या बाहेरचे आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व. सोपा प्रश्न होता. स्वतंत्र विकास महामंडळे किंवा मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. खालीलपैकी कोणती राज्य अशा प्रकारच्या मंडळाशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक हे आपण बघितलेलं असतं. महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा या दोघांसाठी राज्यपाल काय करू शकतात? स्वतंत्र विकास महामंडळे किंवा मंडळे स्थापन करू शकतात. गुजरातमध्ये पण तसंच आहे, कर्नाटकमध्ये पण तसंच आहे. म्हणजे 3च राज्य असे आहेत की तिथे राज्यपाल स्वतंत्र विकास मंडळे हे स्थापन करू शकतात. त्याच्यामुळे अ, ब, का उत्तर पाहिजे. तमिळनाडूमध्ये अशी काही तरतूद केलेली नाही आहे. त्यानंतर बघा आता विचारवंत दिलेले आहेत. आता विचारवंत पाठ करताना मी अशा पद्धतीने करतो की जर केसी व्हिअर मला दिसलेत तर मी असं पाठ करून ठेवलेलं आहे, केसी क्वासी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे जिथे केसी दिसणार तिथं समोर काय आठवलं पाहिजे? क्वासी. ठीक आहे, म्हणजे क्वासी फेडरल अशा पद्धतीने. म्हणजे केसी व्हिअर जर दिसले तर क्वासी फेडरल हे तुम्हाला पाठचं झालं पाहिजे. ठीक आहे. जर तुमचं केसी क्वासी अशा पद्धतीने लक्षात ठेवलेलं असेल तर अचं काय पाहिजे तुमचं? 4. कुठे आहे बघा? 2 ठिकाणी आहे. 3 आणि 4मध्ये तुम्हाला दिसतंय. आता बाकीचा एक जो विचारवंत आहे तो तुम्हाला पाठ करावा लागेल, जो तुम्हाला इझी वाटेल तो. आता बघा इथे मॉरिस जोन्स जर बघितलं तर यांनी बार्गेनिंग पॉवरबद्दल बोललेले आहेत. पॉल ॲपलबाई जे आहेत, ॲपलबी, त्यांनी एक्स्ट्रीमली फेडरलबद्दल ते बोललेले आहेत. म्हणजे अत्यंत सांघिक असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि ग्रॅनविल ऑस्टिन जे आहेत ते कोऑपरेटिव्ह फेडरलिझमवर त्यांचा भर होता. ठीक आहे. ग्रॅनविलचं बघितलं तर कोऑपरेटिव्ह अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता समजा ग्रॅनविल तर तुम्ही एक लक्षात ठेवा, मिल असा एक शब्द लक्षात ठेवा. ग्रॅनविलवरून काय लक्षात ठेवा? मिल. तर मिल म्हणजे काय? गिरणी. ठीक आहे. आणि ती गिरणी कोणती आहे? सहकारी गिरणी आहे. ठीक आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह गिरणी आहे ती. अशा पद्धतीने तुम्ही टेक्निक करू शकतात. ग्रॅनविल म्हणजे मिल, मिलवरून काय? कोऑपरेटिव्ह. की मिल कशा असतात? या सहकारी असतात. गिरण्या कशा असतात? सहकारी असतात. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. केसीचं क्वासी हे लक्षात ठेवलेलं आहे आपण. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख नाही आहे? तर बघा आता बघितलं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद 163 मध्ये याचा उल्लेख आहे. राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, तर याचा पण उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. 164 मध्ये काय आहे? मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतं. म्हणजे दोन्ही कलम आपल्यासाठी महत्त्वाचे, 163 आणि 164. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही पण राज्यघटनेमध्ये त्यांचा उल्लेख आहे. राज्यमंत्र्यांचे राजीनामे, बघा राजीनामे पण कोणाचे? राज्यमंत्र्यांचे. यांचा काही उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे. आणि उपमुख्यमंत्र्याचे पद हे घटनात्मक पद नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा पण उल्लेख आपल्या याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं? डला इलिमिनेट करायचं. इथे ड दिसतोय का? नाही आहे. इथे ड दिसतोय का? नाही आहे. इथे ड दिसतोय का? नाही. ड कुठे? इथे. म्हणजे 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. कशाचा उल्लेख नाही आहे? तर ड या विधानाचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे. आणि कचा पण उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे. म्हणजे फक्त डीला तुम्हाला शोधायचं आहे. स्थापना वर्षांच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची तुम्हाला मांडणी करायची. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडं पाठांतर पाहिजे किंवा घटनादुरुस्त्या जर तुम्ही बघितलेल्या असतील तरी तुम्हाला याचं उत्तर येऊन जातं. तर घटनादुरुस्त्यामध्ये जर बघितलं तर 3 घटनादुरुस्त्या महत्त्वाच्या आहे. 12वी घटनादुरुस्ती, 13वी आणि 14वी हे पाठच पाहिजे तुमच्या. 12वी घटनादुरुस्ती 1962ची गोवा आणि दमण दीव यांच्यासाठी आहे, यांची निर्मिती झाली होती. 13वी तुम्हाला पाठच पाहिजे, 1962ची नागालँडची निर्मिती झालेली आहे. 14वी घटनादुरुस्ती 1962 ही पॉंडिचेरीच्या संदर्भात आहे. ठीक आहे. त्यानंतर 1935चा जो भारत कायदा झाला होता, तर या 1935च्या कायद्यानुसार 1936 मध्ये ओडिसा राज्याची निर्मिती झालेली आहे. तर त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं, ओडिसा राज्याची निर्मिती 1936 मध्ये. आणि अरुणाचल प्रदेश जर बघितले तर हा नंतर झालेला आहे, म्हणजे 1986 मध्ये. ठीक आहे. आता बघा आपण आता नीट बघूयात. नागालँड जर बघितलं, आत्ता बघितलं आपण 1962, अरुणाचल प्रदेश 1986, ओडिसा या कायद्यानुसार 1936. ठीक आहे. आणि हिमाचल प्रदेश हे 1970च्या कायद्याने झालेलं आहे. म्हणजे हिमाचल प्रदेश जरी 1970च्या कायद्याने झालं असेल, पण निर्मिती कधी झालेली आहे? 1971. ठीक आहे. तसंच आता याचं जर बघितलं बाकीच्या पण राज्याचं तसंच आहे. अरुणाचल प्रदेश 1986चा कायदा आहे, पण स्थापना आहे 1987ची या पद्धतीने. आता आपण जर क्रम लावायचा बघितलं, सगळ्यात जुनं याच्यातलं कोणतं आहे? ओडिसा आहे, 1936. त्यानंतर काय येणार आहे? नागालँड 1962.
62, त्यानंतर 1970 आणि त्यानंतर 1986. क, ब, आणि ड या पद्धतीचं. खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली आहे? विधान परिषद बरखास्त करणारे राज्य कोणकोणते आहेत? पश्चिम बंगालने केलेलं आहे, त्यानंतर पंजाबनी केलेलं आहे आणि तामिळनाडू. हा आता आपला अभ्यासाचा भाग आहे, तर यामध्ये थोडा अभ्यास पाहिजे आपला, वाचन झालेलं पाहिजे. वाचलेलं नसेल तर उत्तर देताना थोडं अडचण येऊ शकते, पण ॲक्च्युली याचं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. त्यामुळे तुम्ही इथं गेस जरी लावला तरी तो तुमचा बरोबर येऊन जाईल. पुढचा प्रश्न आपल्या प्रिअम्बलवर आहे, आणि हे जे 3 खटले आहेत, बेरुबारी युनियन, केशवानंद आणि LIC खटला, हे पाठच पाहिजे तुमचे. एक 1960चा आहे, एक 1973 आहे आणि एक 1995. हे तिन्ही खटले तुम्हाला पाठच पाहिजे. तर बघा, उद्देशपत्रिकेबद्दल काय योग्य कथन आपल्याला विचारलेले. बेरुबारी युनियनने काय सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले होते की उद्देशपत्रिका या संविधानाचा भाग आहे. तर नाही हे त्यांनी मांडलेलं होतं की संविधानाचा भाग नाही आहे प्रिअम्बल, त्याच्यामुळे पहिलं विधान हे चुकलं. केशवानंद भारती 1973मध्ये उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हणले होतं, ते बरोबर आहे. आणि LICने काय सांगितलं होतं की ही उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे ह्या दोघांनी पण सांगितलं होतं या खटल्यामध्ये की प्रिअम्बल जे आहे ते राज्यघटनेचा भाग आहे. म्हणजे केशवानंद भारती पण हो म्हणले होते या खटल्यामध्ये, आणि LICच्या खटल्यामध्ये पण सर्वोच्च न्यायालय हो म्हणलेलं होतं. फक्त बेरुबारीमध्ये नाही म्हणलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे ब आणि क. म्हणजे अला फक्त तुम्हाला काय करायचं होतं? एलिमिनेट करायचं होतं. पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशांबाबत योग्य कथन सांगा. पहिलं विधान, भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात. म्हणजे ॲडहॉक जज आपण त्यांना म्हणू शकतो. सुप्रीम कोर्टमध्ये जे तीन कलमं आहेत, 126, 127 आणि 128, हे पाठच पाहिजे आपले. 126मध्ये ॲक्टिंग जजेस आहे, 127मध्ये ॲडहॉक जज आहे, त्याला आपण टेम्पररी किंवा तदर्थ न्यायाधीश असं म्हणतो. आणि रिटायर म्हणजे जे सेवानिवृत्त झालेले आहेत तर त्यांना परत एकदा बोलवलं जातं. तर 128मध्ये रिटायर्ड जजेस असं आहेत. तर आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे? तदर्थ म्हणजेच ॲडहॉकबद्दल. 137, 127बद्दल आपल्याला विचारत आहेत. तर या 127मध्ये जे ॲडहॉक जजेस असतात किंवा तदर्थ न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोण करत असतं? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश करत असतात. सरन्यायाधीश करत असतात. तर पहिल्या विधानामध्ये बघा, भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तात्पुरत्या कालावधीसाठी नेमणूक करतात. इथं काय म्हणलेले? राष्ट्रपती. त्याच्यामुळे हे पहिले विधान हे चुकलेलं आहे. ठीक आहे, पहिले विधान चुकल्यामुळे हे दोन्ही पण ऑप्शन नसणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. 2 नंबरमध्ये वाचूयात. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार उपभोगता येतात. तर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे ब विधान बरोबर आहे. अचुकीचं. का चुकीचं आहे? इथं सरन्यायाधीश नेमणूक करत असतात. कोणाच्या परवानगीने? राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने ते करत असतात. तर ॲडहॉकबद्दल हा प्रश्न विचारलेला होता. आता शेवटचा प्रश्न आहे पॉलिटीचा. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्यांच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यात आलेले? हा सोपा होता प्रश्न. 50मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 50 काय करतं आहे? सेपरेट करतं आहे न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून. तर अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न बघितलेत मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये हे 3 खटले आपले पाठ झालेले आहेत. त्यानंतर हे काही जे राज्य आहेत हे तुमचे आता पाठ होऊन गेलेले आहेत. 12वी घटनादुरुस्ती, 13वी आणि 14वी. आणि ओडिसा राज्याची कशी निर्मिती झालेली आहे? 1935च्या कायद्यानुसार झालेली आहे. आणि अरुणाचल प्रदेश 1986च्या कायद्याने 1987ला त्याची नेमणूक म्हणजे स्थापना झालेली आहे. त्यानंतर या प्रश्नामध्ये जर बघितलं तर डला आपण एलिमिनेट केलं. त्यानंतर वर जर आपण बघितलं तर याची ट्रिक आपण सांगितली. केसी, कॉसी आणि ग्रॅनविलवरून मिल लक्षात ठेवलं होतं. मिल कशा असतात? कोऑपरेटिव्ह असतात, म्हणजे सहकारी असतात, सहकारी तत्वावरच्या, म्हणून त्याच्यावरून आपण ते लक्षात ठेवलं होतं. आणि मॉरिसचं काय? बार्गेनिंग. त्यानंतर वर जर आपण आलो की कोणत्या राज्यांमध्ये स्वतंत्र विकास मंडळं आहेत? महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक. त्यानंतर इथे फंडामेंटल राईटच्या बाहेर कोणकोणते कलम आहेत ते विचारलं होतं. सिम्पल होता हा प्रश्न. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं राज्याच्या विधानसभेचे मॅक्झिमम आणि मिनिमम सदस्य संख्या किती आहे? 60 ते 500 आहेत, आणि त्याचे आपण अपवाद पण बघितले होते. त्यानंतर आपण 39 A, B, C, D, E, F हे सगळे आपण पाठ करून घेतले तुमचे. त्यानंतर बघा, राज्यपालांच्या नियुक्तीबद्दलचे 153, 154, 155, 156 आणि 157 हे सगळे कलम आपण पाठ करून घेतलेत. संविधान सभेची पहिली बैठक जर बघितली तर 9 डिसेंबरला हे आपण थोडक्यात बघितलं. 11 डिसेंबरला काय झालं होतं हे सुद्धा आपण पाहिलं. तर हे फॅक्च्युअल डेटा पण आपण बघितला.
त्यानंतर हे तुमच्याकडून पाठ करून घेतलं 89, 90, 91, 92. हे जर तुमचे पाठ झाले तर पुढचे हे सगळे पाठ होऊन जातात तुमचे. ट्रिक काय सांगितली होती 89 + 89. आणि हा पहिला प्रश्न सांगितला की थोडा आउट ऑफ द बुक होता, एक्सपर्ट कमिटी विचारली गेलेली होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला. थँक्यू.